हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज, आज खूप स्पेशल डे आहे आणि आज आपला खूप स्पेशल ब्लॉग आहे आणि खूप दिवसांना आपला आज ब्लॉग येत आहे. तर आज आहे आपल्या शिवाजनाचा बड्डे. तर आज आम्ही बड्डे निमित्त काय करतो हे आज तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर प्लीज हा आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि खूप धमाल येणार आहे आणि खूप एन्जॉय करणार आहे तुम्ही सगळं या ब्लॉगमध्ये. आणि आम्ही कुठे कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत हे आज दिवसभरामध्ये तुम्हाला कळेलच. तर चला, तुम्हाला मी शिवाजनाला भेटून देतो. गाईज, शिवाजनाची उठण्याने आंघोळ करायची आहे. सो त्याच्यासाठी मी आता आलोय पाणी घेऊन. अशा प्रकारे बड्डे गर्ल आता आलेली आहे आंघोळ करण्यासाठी उठणारी. आणि कशी बघा तिची क्यूट अशी स्माईल आहे. तर चलो आता तिची मस्त उठण्याने आंघोळ करूयात. बाबू, ए बाबू. तर गाईज, आमच्या शिवाजनाची मस्त उठण्याने अंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय मंदिरात शिवाजनाला घेऊन. तर बाबू, आमच्या आजची बड्डे गर्ल, माझ्या पोरीचा पहिला बड्डे आहे आणि आज मस्त आम्ही एन्जॉय करणार आहोत, फुल धमाल करणार आहोत ना शिवाजना, हो की नाही? तर चला, आता आम्ही पहिले मंदिरात जातो. देन मंदिरातून मग आम्ही कुठे जाणार आहेत तर तुम्ही बघा. खरंच खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे आणि काय मजा येणार आहे ते सुद्धा तुम्हाला कळेलच पुढे. तर चलो अभी निकलते आपण मंदिर. चला, बाय बाय. सुरुवात मंदिरापासून. येस, माझ्या पोरीची बड्डेची सुरुवात मंदिरापासून करायची आहे आणि माझ्या मुलीच्या छान अशा मी उठण्याची आंघोळ केली आहे आणि जेवढं दाखवता आलं तुम्हाला तेवढं दाखवलेलं आहे आणि पुढे सुद्धा आम्ही तुम्हाला ब्लॉग दाखवू. चलो, बाय बाय. काहीच आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो, पण पाचसाळाचे साईबाबांचं मंदिर आहे ते बंद होतं. तर आता आम्ही चाललो माझ्या गावात, जे माझ्या गावात साईबाबांचं मंदिर आहे खूप मोठं. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे कारण की आम्हाला ऑलरेडी लेट झाला असतो, त्याच्यामुळे मंदिर लवकर बंद झालं असावं. आणि माझी आत्या आहे आणि शिवाजला बघा आता उठली आहे, मस्त गाडीवर झोपली होती आणि आता उठली आहे. तर आता जातो पहिला मंदिरात दर्शन वगैरे घेतो, देन मग घरी जाऊ. आणि आमची शिवाजला बघा, तिला आत्याने चॉकलेट दिली आहे, तिच्या हातात घट्ट पडून ठेवले कप्पेमध्ये पण. हो, चॉकलेट सोडायची नाही. क्लायमेट खूप छान आहे, मजा येत आहे. आणि हे आहे आमचं गाव. तर शेवटी आपल्याला गावात त्याचं भाग्य लागलंच खूप दिवसानंतर. आम्ही ॲक्च्युली पाचसाळा साहेबाच्या मंदिरात जाणार होतो, पण मंदिर बंद होतं, सो त्याच्यामुळे आता आम्हाला गावात जावं लागेल. तर आता आम्ही काहीच मंदिरात पोचलेलो आहे, तुम्हाला मी दाखवतो आमच्या गावात साईबाबांचं मंदिर. हे आहे आमच्या गावातलं साईबाबांचं मंदिर. जाऊयात, मस्त बाबांचं दर्शन घेऊयात. आपण खूप दिवसानंतर बाबांना भेटायला आलोय. उडून घेऊ.
घाबरली ती. आणि तिला झोप सुद्धा आलेली आहे. तेव्हा कशी खेळत. होय, ॲक्च्युली बाईक आम्ही घेऊन आलो पण आम्हाला जवळच्याच मंदिरात जायचं होतं पण ते मंदिर बंद होतं. सो त्याच्यासाठी मी माझ्या गावात आलो आहे. आमच्या गावातलं साईबाबांचं मंदिर, दुर्गा मातेचं मंदिर, त्यात सर्व देव आहेत. दुर्गा माता, श्री दत्त आणि कुलस्वामिनी माता पण आमच्या गावातच आहे. सो त्याच्यामुळे म्हटलं का आता आलो आहे तर आपण सर्व दर्शन घेऊनच जाऊयात. आणि आज आमच्या पोरीचा बड्डे आणि आज खूप चांगला असा दिवस आहे आमच्यासाठी. तर चला आता आम्ही निघतो पुढे कुलस्वामिनी मातेच्या मंदिरात. देन तिथून मग आम्ही घरी जाऊ. चलो. तर गाईज आम्ही मंदिरात दर्शनाची व्यवस्थित घेऊन आलेलो आहे आणि आता श्रद्धा गेलाय शिवाजनाला घरी सोडण्यासाठी. मी खालीच थांबले बिल्डिंग खाली. तर चला आता आम्ही चाललो आहे. श्रद्धा आणि मी जरा ते छोटे लहान मुलं जे आहेत तर त्यांना आम्ही नाश्ता देण्यासाठी चाललो आहे. आज शिवाजीचा बड्डे आहे तर बड्डे स्पेशल त्या लोकांना आम्ही चाललो आहे नाश्ता वगैरे द्यायला. आम्ही तिकडे वडापावची ऑर्डर वगैरे आणि चॉकलेट्स वगैरे घेतलेली आहेत आणि वडापावची ऑर्डर दिलेली आहे. तर आता ते वडापाव होईपर्यंत आम्ही आलो शिवाजीला सोडण्यासाठी. आता शिवाजीला सोडून मग आम्ही जाऊ तिकडे जे लहान मुलं आहेत त्या लोकांना नाश्ता वगैरे देण्यासाठी. मग ते नाश्ता वगैरे देऊन झाल्यानंतर आम्ही कुठेतरी जाणार आहोत. तर तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जाणार आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच. तर चला आजचा आपला दिवस असंच जात आहे. मंदिरात झालं, दर्शन वगैरे झालं, श्रद्धाची शिवाजनाची उठणाने अंघोळ वगैरे झाली, मंदिरात दर्शन व्यवस्थित झालं आहे. आता आपलं पुढचं काम आहे छोट्या मुलांना नाश्ता द्यायचं. ते नाश्ता वगैरे देऊन आम्ही जाणार आहोत कुठेतरी बाहेर नाईट आउटसाठी, नाईट स्टेसाठी. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा आम्ही कोणत्या प्लेसला चाललो आहे. तर गाईज आता मी बाईक घेऊन तर जात नाही आहे. आम्ही चाललो आहे ऑटोने. ऑटो करून आम्ही स्टेशनला जाऊ. देन स्टेशनवरून मग ट्रेनने आम्ही लोकेशनला पोहोचू. तर आता आम्ही गेलो रिक्षा घेण्यासाठी. श्रद्धा शिवाजी बिल्डिंग खाली उभे आहेत, त्यांना घेऊयात रिक्षामध्ये आणि आपण निघूयात. तर गाईज आम्ही फायनली स्टेशनला आता पोहोचलेलो आहे आणि पाहू शकतो तुम्ही शिवाजीला काय रिॲक्शन आहे. कुठे चालली? तर आता आमची ट्रेन येते 5-10 मिनटात. मग ते झालं की आम्ही जाऊ लोकेशनला. मस्त आज फुल एन्जॉय करणार आहोत. शिवाजीला कसं वाटते? तर चला आता आम्ही निघतो. आलो स्टेशनला. आता ट्रेन आली की बसतो आणि देन निघतो. भेटू आपण डायरेक्ट आता लोकेशनला. चला फायनली ट्रेनमध्ये बसलो आहे मी. मस्त खाली श्रद्धा बसल्या आणि मी वरती बसतो. आम्हाला वाटला ट्रेन भेटेल नाही भेटेल कारण की ऑलरेडी आम्ही लेट पोचलो होतो स्टेशनला. 2:53 गाडीचं टायमिंग आहे आणि आम्ही पोचलो होतो 2:55ला. पण ट्रेन 10 मिनिट लेट होते म्हणून ट्रेन भेटली आम्हाला. त्याचा आम्हाला 1 तास असून वेट करावा लागला असं त्यासाठी. चलो अभी निकलते हैं. ट्रेन निघाली आहे. तर काही आता शिवाजने पण बसले आहे वरती. तिला वरती एन्जॉय करायचं आहे. काय एन्जॉय करायचं तुला वरती? साईडवरून आता ही गाडी सायडिंगला आहे आणि साईडला ट्रेन गेली बाजूने एक्सप्रेस. आता जोरात आवाज आला ना तर घाबरल्या रडायला लागली होती. हो रडली ना तू? पण ते डोळ्यात कसं पाणी आलं आहे. बाजूने ट्रेन जोरात गेली म्हणून रडायला लागली होती.
काय गेले? ट्रेन गेली? कशी गेली? काय? ये 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 तुम्हाला बघायचं शिवाना क्लॅप कशी करते बघू. क्लॅप 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 क्लॅप. क्लॅप क्लॅप करून दाव. क्लॅप क्लॅप तुम्ही क्लॅप क्लॅप करून दाव. क्लॅप 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 क्लॅप. मला तर आम्ही ट्रेनमध्ये उतरलो. ट्रेनमध्ये खूप त्रास झाला कारण की एका स्टेशनवर कम से कम अर्धा ते पाऊण तास ट्रेन थांबली होती. आता फायनली आम्ही पोहोचलो डहाणूला. आम्ही आलो डहाणूला. तर आम्ही आता चाललो रेड स्टोन रिसॉर्टला. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता आम्ही रिक्षात बसतो आहे आणि आता आम्ही चालणार आहे रेड स्टोनला. आपण भेटूया तिकडे. काहीच फायनली मी लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला मी थोड्या वेळातच लोकेशन दाखवतो की मी कुठे आलो आहे. तर मी आलो आहे डहाणूला रेड स्टोन, जो की डहाणूवरून थोडं पुढे चिखल्याला आहे. खूप सुंदर असा रिसॉर्ट आहे. सो आम्ही आज तिकडे आलो आहे नाईट स्टेसाठी. तर तुम्हाला मी दाखवतोच रिसॉर्ट कसं आहे काय आहे ते. हेच शिवाज्ञा रेडी झालेली आहे आणि मी सुद्धा रेडी झालेलं आहे. ॲक्च्युली कपडे चेंज नाही केले. आम्ही आता चाललो बेचवर फोटोशूट करण्यासाठी आणि शिवाज्ञाचा हे आउटफिट आहे. तर आता आम्ही जाऊ थोडा फोटोशूट वगैरे करू. बेचवर जाऊन शिवाज्ञाची फोटोशूट करायची आहे. मग देन केक कट करायचा वेळ आहे ते तुम्हाला दाखवलं तुम्ही. तर चला हे आहे आता. हे आता तर फक्त फोटोशूटचं शिवाज्ञाचा आउटफिट आहे सॉरी बाबू. आणि हा आहे पूल मागे माझ्या बॅक साईडला दिसतं तुम्हाला. तो पूल आहे आणि आम्ही कुठे तुम्हाला दाखवतो. एक मिनटं. काहीच हे आहे रेड स्टोन डहाणू चिखला रोड. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आणि हे आहे टेंट हाऊस आहे. शिवत नाही बघ. बघा शिवाज्ञाला असं बसलं कशी रडत आहे. घाबरते ना. हे घाबरते श्रद्धा. आणि श्रद्धाचं आउटफिट बघू शकता तुम्ही. घाबरत आहे शिवाज्ञा. काढ तिला बाहेर काढ. शिवाज्ञा बड्डे काय रडत आहे. ती घाबरत आहे. तिला झुलाला घाबरते. तिला पालन टाकला तर घाबरते. घाबरीच आहे. बस हमेशा जिकडे जाईल तिकडे फोटोज काढायचे पाहिजे. तर गाईज फायनली आता आम्ही बीचवरती फोटो काढायला लागलोय. श्रद्धाचे खूप सारे फोटोज मी क्लिक केलेले आहेत. तरी पण तिला फोटो कमीच पडत आहेत. आणि जर श्रद्धाचे मी कसे फोटो क्लिक केलेत हे मला नक्की कमेंट करून सांगा. पण त्याआधी तिचे फोटो चेक करण्यासाठी तिच्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवर तुम्हाला जावं लागेल आणि तिथे तुम्हाला जाऊन फोटो पाहावे लागतील. कारण की ती मला हमेशा बोलत असते की तू माझे फोटो व्यवस्थित क्लिक करत नाही. पहिला काय माहिती, पहिला मी स्वतः कॅमेरामॅन होतो आणि आता मला नावं ठेवते नाही काढता. हे तुम्ही तिच्या प्रोफाईलवर जाऊन बघा. तिच्या प्रोफाईलवर ऑलमोस्ट फोटो हे मी क्लिक केलेले. कधीच आयुष्यात नाव घेणार नाही. मुलींचं असं असतं. बाकी मुलींचं मला माहित नाही पण हिचं असं आहे. आता सनसेट तर गेलाय. आता आम्ही चाललोय मस्त मध्ये आणि डेकोरेशनची तयारी करतोय. देन त्याच्यानंतर आम्ही शिवाज्ञाचा केक कट करू. चलो. तर गाईज फायनली शिवाज्ञाचा केक वगैरे कट करून झालेला आहे आणि शिवाज्ञाचा पहिला बर्थडे एकदम व्यवस्थित आम्ही सेलिब्रेट केला आहे.
आणि आता तर आम्ही चेंज वगैरे केलं आहे. सो आता जाऊ, आता मस्त काहीतरी खाऊ, त्यानंतर मस्त स्विमिंग पूलमध्ये जाऊ, मस्त पोहू वगैरे, फुल नाईट आज एन्जॉय करणार आहोत आम्ही. तर चला आता जातो, काहीतरी खाऊन घेतो, मग आपण भेटूया.